विजय शिवतारे यांची भूमिका कशी वाटते? कारण विजय शिवतारे काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करत होते आणि नाही, विजय बापूंचं नाव बदली झालं ना, मला वाटते असं काहीतरी. तर काहीतरी लोक बोलत होते, काय होते, काय बोलत होते? अच्छा, नाही, अच्छा, मला माहित नाही, त्यांनी काहीतरी नामांतर झालेलं आहे. पण हीच मंडळी होती की ज्यांनी राष्ट्रवादीवरती जरिली टीका आमच्या पक्षप्रमुखांच्या समोर करण्याचं काम केलं. अडलराव पाटील असतील, विजय बापू असतील, आणि ह्यांनी राष्ट्रवादी आम्हाला संपवला निघालेली, शिवसेना इकडची संपलेली आहे असं फार बेंबीतून वरडून ही बोलायची. आणि त्यांचा डायरेक्ट अटॅक हे त्यावेळीचे राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जे आता उपमुख्यमंत्री, यांच्यावरती होतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांना एवढं प्रचंड विरोध करून असं काय झालं, किंवा असं त्यांना काय मिळालेलं या विधानसभेसाठी किंवा लोकांसाठी आणि पूर्ण लोकसभेसाठी की त्यांना एवढा त्याग किंवा त्यांना एवढं रीतीने समजूत करावं लागलेलं. मला असं वाटते अशामुळे त्यांची थोडीफार जी क्रेडिबिलिटी पण होती तेही दावेला त्यांनी लावण्याचं काम केलेलं आहे. आणि याचा परिणाम विधानसभेमध्ये तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल. अडलरावने तर डायरेक्टच युटर्न घेतलं. म्हणजे उमेदवारीसाठी मी पाहिजे ते करीन आणि पाहिजे ते मी करायला तयार आहेत अशी मानसिकता ज्या अर्थी येते. काल आमच्या एका चाकणच्या चांगल्या एका कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी सांगितलं की तुम्ही गेला असाल पण आम्ही इकडनं हलणार नाही आहोत. आणि ही जी लोक जी आहेत ही निष्ठावंत राहिले नाहीत आणि म्हणून ह्यांनी पक्षाचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलं, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केले नाही.